नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खरोखर ऐतिहासिक दिवस आहे. म्हणजे मी इराणमध्ये अजून काही तासांनी काय होणार आहे याच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, कारण खूप भयंकर काहीतरी होईल असं चित्र आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याबाबत जे ट्विट केलं ते खरोखर सगळ्या मर्यादा सोडून केलेलं ट्विट आहे. आता घाबरवायला केलं आहे का खरंच केलं आहे, आणि खरं केलं तर त्याचे किती परिणाम होतील याचा आपण थोड्याच वेळात आढावा घेणार आहोत. परंतु आजचा दिवस ऐतिहासिक अशासाठी कारण आज खऱ्या अर्थाने मेट्रो रेल्वेनी सीमोल्लंघन केलं. तुम्ही म्हणाल एवढं काय मोठं झालं की आज मेट्रो लाईन 7 जी अंधेरी ते दहिसर धावते आणि मेट्रो लाईन 2B आणि मेट्रो लाईन 9 या 3 मार्गिकांचं त्याच्या काही टप्प्यांचं आज लोकार्पण झालं. इतरही अनेक गोष्टींची सुरुवात झाली. पण आज खऱ्या अर्थाने म्हणजे मेट्रो लाईन 9मुळे मुंबई मेट्रो मुंबईच्या सीमा ओलांडून काशीमीरापर्यंत ती पोहोचली. हे अशासाठी महत्त्वाचं आहे कारण खऱ्या अर्थाने आज मुंबईकर मुंबईच्या सीमेबाहेर राहतो. कारण घरांच्या टंचाईमुळे मध्यम वर्ग मुंबईच्या बाहेर पडलेला आहे. मुंबईच्या बाहेर पडला नसेल तर मुंबईच्या उपनगरात जाऊन स्थिरावलेला आहे. जी मुंबई आहे जी बांद्रा आणि सायनच्या खालती राहते, जिथे जे गिरणगाव वगैरे काही भाग वगळता अगदी गरीब लोक राहतात, नाही तर अगदी श्रीमंत लोक राहतात. आणि त्यामुळे आत्तापर्यंत जो मेट्रोचा विस्तार होता, जो या सरकारने सुरू केला होता, तो मुख्यतः शहरी भागाला किंवा मुंबईतल्या उपनगरातल्याही पश्चिम उपनगरांना जास्त फायदेशीर ठरत होता. पण पश्चिम मार्गावर खास करून बोरिवलीच्या पलीकडे जे लोक राहतात त्यांचे हाल कुत्रं देखील खात नाही. खास करून दहिसरचे लोक की जे मुंबईतच येतात पण ते धाड ना नाधड मुंबईत येतात, कारण बोरिवलीच्या पलीकडे राहत असल्यामुळे त्यांच्यासाठी विरार लोकलशिवाय पर्याय नसतो. आणि त्यामुळे त्यांना रोजच्या लोकलनी प्रवास करणं आणि सगळ्या गोष्टी अतिशय अवघड ठरतं, खास करून भाईंदर ते बोरिवली या भागात राहणारे लोक. आणि त्यामुळे त्यांच्यापर्यंत मेट्रो लाईन 9मुळे थेट सेवा मिळणार आहे. अर्थात अजून या सगळ्या गोष्टींचा विस्तार होत राहणार आहे. पण मेट्रो मुंबईच्या सीमेबाहेर पोचली हे खरोखर एक मोठं त्याच्यामध्ये उद्दिष्ट साध्य झालेलं आहे. तसंच मेट्रो मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये म्हणजे आज मंडाले ते डायमंड गार्डन चेंबूरपर्यंतचा टप्पा सुरू झाला. भविष्यात हा मेट्रो B आहे, मेट्रो 2B आहे, तो मंडाले ते अंधेरीपर्यंत हा टप्पा पुढे सुरू होणार आहे. पण आज त्याचा एक टप्पा सुरू झाला आणि त्याच्यामुळे मुंबई पूर्वेकडच्या लोकांनाही एक मेट्रोचा एक मार्ग उपलब्ध झाला. आत्तापर्यंत त्यांच्यासाठी तसं बघायला गेलं तर फक्त घाटकोपर ते वर्सोवा एवढाच मेट्रोचा मार्ग सुरू होता. सगळीकडे कामं चाललेली दिसत असली तरी त्यांच्यासाठी त्यांच्या नशिबात मेट्रो नव्हती. मोनोरेल आहे, पण ती मोनोरेल असते नसते, म्हणजे मोनोरेलनी प्रवास करणं हे काही तितकं चांगली गोष्ट नाही जेवढे ते मेट्रोनी प्रवास करणं असतं तेवढं. पण या सगळ्या मागची जी भावना आहे ती मला तरी कायम अशी वाटत आलेली की मुंबईची खरी ओळख आज मुंबई उपनगर आणि मुंबई पलीकडची मुंबई म्हणजे ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या ठिकाणी आहे. पण तरी देखील या भागाच्यासाठी आत्तापर्यंत पानात चटणी कोशिंबिरीसारखं त्यांना वागणूक मिळायची. आघाडी सरकार असताना तिथे ते स्कायवॉक नावाचं घाणेरडा प्रकार काहीतरी बांधला होता. त्या स्कायवॉकचे जिने एवढे उंच होते की ते चढून जायला लोकांची तयारी नसायची. पुन्हा स्कायवॉकच्या खाली सगळी भाजी आणि सगळ्या गोष्टी मिळत असल्यामुळे स्कायवॉक रिकामे असायचे. पण साधारणतः MMRDAचं कामच हे असायचं की जे काही सगळे BKC बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सवरच लक्ष द्यायचं, कारण ती सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे आणि बाकी सगळ्याला काहीतरी असं ब्रेडचे 4 तुकडे फेकल्यासारखं की चला मजा करा, अशा प्रकारचा एक दृष्टिकोन होता.
पण देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने म्हणजे मुंबईचा विस्तार हा पहिले वसई विरार आणि इकडे कल्याणपर्यंत किमान अंबरनाथ बदलापूर तिकडे पनवेलपर्यंत अशा अर्थाने मुंबईकडे बघायला सुरुवात झाली. जरी त्या वेगवेगळ्या महापालिका असल्या तरी या सगळ्या लोकांची ओळख मुंबईकर अशीच आहे, कारण ते शिक्षणासाठी, कामासाठी, व्यवसायासाठी त्यांचं आयुष्य मुंबईशी जोडलं गेलेलं असतं आणि त्यामुळे त्यांना दुय्यम दर्जाच्या सेवा मिळण्याचा कोणताही म्हणजे काही कारण नव्हतं. पण शिवसेना आणि नंतर उबाठा सेना खास करून यांच्यासाठी मुंबई म्हणजे हे सगळं दादरपासून सुरू होते आणि बांद्र्याला संपते एवढीच मुंबई असल्यामुळे, किंवा नाईट लाईफ जिथे सगळीकडे असतं हाच भाग फक्त मुंबईत असल्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे ज्या प्रकारे प्रशासन चालवलं जातं, ज्या प्रकारच्या नागरी समस्या, आणि त्या अजूनही येते म्हणजे आताही त्याच्यात काही बदल नाही. तुम्ही ठाणे स्टेशनच्या बाहेर येऊन बघा, तिथे इतक्या गलिच्छ कारभार, सगळ्या बुर्जी पावची दुकानं, त्याच्यामध्ये रेड लाईट एरियासारख्या तिथे मुली पण उभ्या असतात, काही चालू असतं म्हणजे, आणि सगळ्या खाऊ गल्ल्या झालेल्या आहेत, वाटेल तिथे गाड्या लावत आहेत. पण त्याच्यामुळे काय होत होतं की आपण मुंबईत राहतो हे फक्त म्हणजे नावापुरतं या लोकांना त्याच्यामध्ये फायदे काही होत नव्हते. पण आज ती गोष्ट झालेली आहे आणि मला असं वाटतं इट्स अ मॅटर ऑफ टाईम. पुढच्या या वर्षभरात आणखीन 30-40 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू होतील आणि पुढच्या 2-3 वर्षामध्ये मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने कोणत्याही ठिकाणून कोणत्याही ठिकाणपर्यंत, माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असेल बदलापूरपासून मुंबईला जेव्हा माणसं मेट्रोने यायला लागतील किंवा भिवंडीपासून ठाण्यापर्यंत मेट्रोने यायला लागतील, कारण त्या भागात तर गेलं तर अक्षरशः भिवंडी वगैरे भाग येतो आपण त्या पाकिस्तानच्या लॅरीमध्ये गेल्यासारखं वाटतं. एवढे ट्रक आणि इतका सगळ्या इमारती अर्धवट बांधून ठेवलेल्या आहेत, त्याचा दर्जा बघितला तर म्हणजे खरोखर आपण लाज वाटावी अशी परिस्थिती आपण तयार केलेली आहे. खरोखर मी आत्ता हे इराणचं युद्ध चालू आहे त्याचा क्लिप्स बघतो, इराणमध्ये आपल्यापेक्षा चांगलं काम झालेलं आहे इस्लामिक राजवटीच्या काळात. इतका घाणेरडा कारभार आपल्याकडे शहरांमध्ये झालेला आहे हे बघून म्हणजे अर्थात आपली आव्हानं आणि त्यांची आव्हानं वेगळी आहेत, पण हे सगळं जाणवतं. आणि त्याच्यावर उत्तर काय, तर निदान जसे म्हणलं की आता काशीमीरापर्यंत मेट्रो गेले, लवकरच ठाण्यातली मेट्रो धावायला लागेल, मग भविष्यात कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबईचा एक भाग सुरू झालेला आहे, हा सगळा हे सुरू होईल. पण यातलं सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तो पुन्हा पुन्हा दुर्लक्षिला जातो, तो म्हणजे या सगळ्या अस्ताव्यस्त पसरलेल्या शहरी भागामध्ये नियोजन करणाऱ्या एवढ्या यंत्रणा आहेत, त्यांचा स्वतःचा अजेंडा, त्यांचं स्वतःचं वर्क शेड्यूल, काही त्यातल्या केंद्र सरकारच्या, काही राज्य सरकारच्या, काही पालिकेच्या, वेगवेगळ्या पालिकांच्या, काही संरक्षण क्षेत्रातल्या डिफेन्सच्या अंडर येणाऱ्या, या सगळ्यांची मोड बांधून काम करण्याची त्यांना सवय लावणं आणि वेळापत्रकानुसार काम करण्याची सवय लावणं, याचं श्रेय पूर्णतः देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागेल. त्यांनी जे एक वॉर रूमचं स्ट्रक्चर तयार केलं आणि त्याच्या आधारे ही जी सगळे प्रकल्प आहेत, ज्याला आधी मेट्रो 1साठी बघा किती 7 वर्ष लागली, त्या तुलनेत बाकीचे मेट्रो प्रकल्प आहेत ते ज्या वेगाने काम करत आहेत, मध्ये कोविडचा अडथळा आला, आता युद्धामुळे पण काही अडचणी येतील मला अंदाज आहे, पण तरी ज्या वेगाने काम होतं आहे ते कौतुक करण्यासारखं आहे. मेट्रोमुळे प्रश्न सुटेल का नाही, म्हणजे ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध राहील, नवीन प्रश्न निर्माण होतील त्याच्यातनं. पण आत्ता तरी ज्यांना प्रवास करायचा आहे, ज्यांना रिक्षा टॅक्सी परवडत नाही आहे, ज्यांना लोकलमध्ये चढता येत नाही आहे आणि ज्यांना खास करून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल जिथे लोकलची कनेक्टिव्हिटी, तुम्हाला जर लोकल बदलावी लागत असेल, प्लॅटफॉर्म चेंज करावं लागत असेल तर ते खरोखर मुश्किल होतं, त्यांच्यासाठी मेट्रोने प्रवास करणं हे अधिक सोपं ठरू शकतं. 30 ते 50% वेळाची बचत होते, खिशालाही म्हणजे लोकल एवढं स्वस्त नसलं तरी परवडण्यासारखं आहे. आणि मला असं वाटतं त्यामुळे या गोष्टी जो सकारात्मक बदल घडवणार आहेत त्याचं स्वागत केलं पाहिजे, पण ते कोणामुळे होतं आहे, का होतं आहे त्याची देखील आठवण ठेवली पाहिजे. जेव्हा मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंक आता 1 मेला त्याचं लोकार्पण होणार आहे असं म्हटलं म्हणजे जातं, तो झाला की खऱ्या अर्थाने मुंबई पुण्याला जोडणारा एक अधिक सशक्त पर्याय उपलब्ध होईल. कारण एक्सप्रेस हायवे बांधून जवळपास आता 30 वर्ष झालेली आहेत आणि या 30 वर्षात खास करून घाटातला जो सेक्शन आहे तिथे होणारा ट्रॅफिक जॅम, त्याच्यामुळे अनेक लोकांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. खास करून जे सार्वजनिक वाहतुकीने शिवनेरी किंवा लालपरीने जे पुण्याला जात असतात त्यांचा जो त्रास आहे तो वर्णन करण्यापलीकडचा आहे. आणि त्यामुळे जेव्हा अशा गोष्टी व्हायला लागतात तेव्हा मग तुमच्या घराच्या बाहेरचा रस्ता खणलेला असला तरी तुम्हाला त्याचा त्रास होत नाही, तुम्हाला वाटतं की चला आज त्रास आहे पण उद्या काहीतरी चांगलं होईल. पण हे सगळं करताना मला असं वाटतं की त्याचं नियोजन
आणि वेळापत्रकानुसार काम आणि त्याचे आर्थिकदृष्ट्या हे सगळे प्रकल्प पांढरे हत्ती होणार नाहीत ना, याची तजवीज करणं आवश्यक आहे. आज एका प्रकारे मानखुर्द, चेंबूर वगैरेतल्या भागातनं मेट्रोची सुविधा मिळाली, तशीच ती मुंबई बाहेर दहिसर, काशीमिरा या भागातल्या लोकांना मिळाली. एका अर्थाने हा ऐतिहासिक दिवस आहे. यापुढचं नियोजन करताना मला असं वाटतं की जिथे टॅलेंट आहे, ज्या भागात टॅलेंट राहतं त्या भागात विकासाला प्राधान्य द्यायला, नाही तर जी अवस्था न्यूयॉर्कची झाली, जी अवस्था लंडनची झाली, ती अवस्थाही मुंबईची होईल. कारण अतिश्रीमंत आणि अतिगरीब, आणि अतिगरीबांमध्ये खास करून शेजारच्या देशातनं वगैरे स्थायिक झालेले लोक, त्यांच्यासाठी जर विकासाला प्राधान्य दिलं जात असेल श्रीमंतांमुळे त्या, आणि मध्यम वर्गाकडे दुर्लक्ष केलं जात असेल की यांना काही चालतं म्हणून, तर तो विकासाचा असमतोल, त्याच्यातनं निर्माण होणारे प्रश्न आपल्याला बराच काळ भेडसावत राहणार आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.